नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या द फूडी गर्ल या यूट्यूब चॅनलवर. आजची रेसिपी असणार आहे खरं तर नॉनव्हेज प्रेमींसाठी. नॉनव्हेज प्रेमी म्हटलं तर मासे हा प्रकार येतोच. तर आज आपण पाहणार आहोत फिश फ्रायची रेसिपी. चला तर आपण रेसिपीची सुरुवात करून घेऊयात. फिश फ्रायसाठी आज आपण इथे हलवा मासा घेतलेला आहे. मासा आपल्याला अगदी बारीक बारीक पातळ पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो कडक आणि कुरकुरीत राहील. सर्वप्रथम माशांना आपल्याला धुवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला मासे हे स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे आहेत. इथे आपण माशांना दोनदा धुतले आहे, जेणेकरून मासे एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित धुतले जातील. आता आपण माशांमधले सर्व पाणी काढून घेऊयात. माशांमधलं सर्व पाणी काढून झाल्यानंतर आपल्याला इथे माशांमध्ये 1 चमचा मीठ टाकायचं आहे. तसेच अर्ध लिंबू पिळायचा आहे. आता आपण माशांना व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, जेणेकरून मीठ आणि लिंबू माशांना व्यवस्थित लागेल. लिंबू मिठामुळे माशांचा तेलकटपणाही कमी होतो आणि त्याचा वासही येत नाही. आता आपण याला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण माशांना लागणारे वाटण तयार करून घेऊयात. इथे आपण लसूण, आलं आणि कोथिंबीर घ्यायची आहे. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला सुक्कच वाटायचं आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी आपल्याला एकदम थोडंसं ॲड करायचं आहे, जेणेकरून ते पातळ होणार नाही. आता आपण याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आता 5 ते 10 मिनिटांनंतर आपण माशांवरचे झाकण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता माशांना कसे पाणी सुटलेले आहे. आपण आता त्यामध्ये पाणी टाकून ते पाणी काढून घेऊयात. पाणी काढल्यानंतर आपल्याला माशांमध्ये मसाले टाकून घ्यायचे, ज्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडासा गरचा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला आणि थोडासा गोडा मसाला घेतलेला आहे. आता आपल्याला हे मसाले माशांमध्ये टाकून घ्यायचे. तसेच आपल्याला थोडीशी हळदही टाकायची आहे आणि आपल्याला वाटलेले वाटण त्यामध्ये ॲड करायचं आहे. सर्व वाटण आपण माशांमध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे. आणि तसेच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपल्याला माशांमध्ये टाकून झाल्यानंतर या मिश्रणाला मिक्स करून आपल्याला 5 मिनिट ठेवून द्यायचं आहे. चला तर आपण आता मिक्स करून घेऊयात. मसाले सर्व माशांना एकसारखे लागावेत म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रत्येक पीसला मसाला एकसारखा लागला गेला आहे. आता आपल्याला झाकण ठेवून मॅरिनेशनसाठी 10 मिनिटे मासे असेच बाजूला ठेवून द्यायचे आहेत. आता आपण इथे माशांच्या कोटिंगसाठी घेतले जाणारे साहित्य पाहून घेऊया. थोडासा रवा, 2 चमचे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट घेऊया. आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे मी थोडासा लसूण ठेचून घेत आहे. आता आपल्याला फिश फ्रायसाठी घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण माशांवरचे झाकण काढून घेऊयात आणि तवा गरम झाल्यावरती त्यावरती तेलाची धार सोडून घेऊयात.
आपल्याला इथे तेल थोडं जास्त टाकायचं आहे, जेणेकरून मासे व्यवस्थित तळले जातील. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ठेचलेलं लसूण टाकायचं आहे, ज्यामुळे माशांना उत्तम असा वास येतो. तोपर्यंत आपण माशांना व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात. रवा आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून लावायचा आहे, जेणेकरून माशांना व्यवस्थित कोटिंग होईल आणि मासे कुरकुरीतही होतील. आता आपल्याला मासा तेलामध्ये सोडायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या माशालाही असंच कोटिंग लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चव बाजूंनी कोटिंग लावल्यानंतर आपल्याला तो मासा तेलामध्ये सोडायचा आहे आणि हे मासे आपल्याला मीडियम गॅसवरती ठेवायचे आहे. जास्त बारीक गॅस किंवा मोठा गॅस ठेवायचा नाही, जेणेकरून कोटिंग निघून जाईल. एक बाजू व्यवस्थित तळून झाल्यानंतरच आपल्याला मासा पलटी करायचा आहे. तुम्ही पाहू शकता माशाची एक बाजू व्यवस्थित तशी तळली गेलेली आहे. जास्त आपल्याला माशाला वर खाली करायचं नाहीये. एक बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतरच आपल्याला तिला उलटी करायची आहे. इथे मी राहिलेल्या सर्व माशांना कोटिंग लावून घेत आहे. तुम्ही पाहू शकता मासे आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. आता आपण यांना कडेला काढून घेऊयात, जेणेकरून त्यातलं उर्वरित तेल निघून जाईल. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे जर तुम्ही फिश फ्राय बनवलं तर तुमचा मासा तेलामध्ये गेल्यावरती फुटणारही नाही आणि त्याचं कोटिंगही निघणार नाही. तर तयार आहे आपलं कुरकुरीत फिश फ्राय. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही पाहू शकता मासा अगदी कुरकुरीत आणि व्यवस्थित शिजला गेलेला आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.